ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। या संपूर्ण सृष्टीचं पालन करता, ज्याच्या चराचरात वास आहे, ज्याच्या नावाबिंदीतून ब्रह्मदेवाने जन्म घेतला, अशा कमलनयनी पद्मनाभी वैकुंठाधीश लक्ष्मीपती श्री विष्णुदेवास सप्त ऋषींपैकी एक मी महर्षी विश्वामित्राचा साष्टांग दंडवत, साष्टांग दंडवत, साष्टांग दंडवत। संपूर्ण विश्वाला मैत्रीचं प्रतीक सांगणारा मी महर्षि विश्वामित्र। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। अर्थात प्राण स्वरूप दुःखनाशक सुखकारक पापनाशक श्रेष्ठ तेजस्वी अशा पुरुषोत्तमाला परमेश्वराला मी माझ्या अंतर्मनात धारण करतो। या गायत्री मंत्राचा उच्चार खरतात प्रथमोच्चार मीच केला होता। या प्रदेशात यज्ञ करून ईश्वर सेवा हे कर्म करणे हाच धर्म मानून मी माझ्या शिष्यांसह येथे तपोसाधनाला बसलो खरे, पण पाहतो तर काय, एक दृष्ट मायावी शापित चांडाळी आमच्या यज्ञाचा व्यत्यय आणू पाहते। संपूर्ण परिसरात तिने हाहाकार माचवलाय। मग क्रोधित होऊन थेट निघालो अयोध्या नरेश दशरथाच्या दरबारी। त्याला बोललो, हे दशरथ राजा, तुझा ज्येष्ठ पुत्र क्षत्रिय रघुकुलवंशज रामास मला दे। त्याला माझी मागणी नाकारता आली नाही। त्याने त्वरित माझ्या बरोबर रामास धाडिले। त्याला घेऊन निघालो थेट ताट्रिकेच्या गुफेकडे। पण गुफे शेजारी आलो तर पाहतो काय, राम असा स्तब्ध उभा फक्त पाहत त्या गुफेकडे। मी विचार केला, रामाला क्षत्रिय धर्माचा विसर पडला की काय? नाही, हे योग्य नाही। हे रामा, अरे उचलतो धनुष्यानी, लाव बाण आणि कर वत त्या ताटिकेचा। जोड झनी कारमुका मार रे सायका, मार ही ताटिका रामचंद्रा। जोड झनी कारमुका सोड रे सायका, मार ही ताटिका रामचंद्रा। दृष्ट मायाविन शापित रक्षिणी, दुष्ट मायाविनी शापित यक्षिणी, वर्तनी दर्शनी ही अभद्रा। जोड झनी कारमुका माय रे सायका, मार ही ताटिका रामचंद्रा। हे नृपेंद्र, अरे पहा कसा अवतीभोवताली कल्लोळ माजलाय। पहा ती वृक्षवेली, पशु पक्षी, नदी नाले सरोवरे विद्रूप पडले आहेत। जनमानसात कसा भय आणि वेदनांचा अवतरच झाला। हे सर्व पाहून माझ्या डोळ्यातील हा क्रोध अग्नी अधिक तप्त होतोय। म्हणून हे मृगेंद्र, उचल धनुष्य आणि मार त्या दैत्य नारी ताटिकेला। काय झालं, असा थबकलास का? ही दृष्ट नारी एक नारी आहे म्हणून तू संकोच करतोय। अरे साक्षात विष्णुदेवाने शुक्रमातेचा वध केला होता। मंथरेच्या अत्याचाराला कंटाळून देवेंद्रानेही त्याचा वध केला होता। अरे जनमानसाच्या कल्याणासाठी केलेला नारीवध हा समाशील असतो। त्यामुळे हे पुरुषोत्तमा, तुझ्या पराक्रमी तेजाने या जनमानसात पसरलेला हा अंधकार दूर कर आणि आनंदाची पौर्णिमा उगवू दे। हे नृपेंद्रा, हे रामचंद्रा, मी तुला आज्ञा करतो,
उचलतो धनुष्य आणि वध कर त्या ताटिकेचा, नरकी धाड तिला. जा रामचंद्रा, माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. धावली पावगे कोपती पावली, धावली पावगे कोपती पावली, धाड नरकी तिला चालत्या पावली. देव पुरुषोत्तमा होऊ दे पौर्णिमा रामचंद्रा, जोड जनी कारमुका सोड रे सायका, मारही काटिका रामचंद्रा, जोड जनी कारमुका सोड रे सायका, मारही काटिका रामचंद्रा.